चिपळूण एसटी स्टँडचे अर्धवट बांधकाम झाले आहे। किमान सुस्थितीत झालेल्या स्लॅबखाली प्रवाशांना बसण्याची व उभे राहण्याची सोय समोरचे पत्रे काढून करावी म्हणून 6 फेब्रुवारी रोजी निवेदन देण्यात आले होते। त्यावेळी 2 दिवसात कार्यवाही करण्याचे आश्वासन काँग्रेस नेते अशोकराव जाधव, काँग्रेस आणि शेतकरी कष्टकरी संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले होते। त्या आश्वासनाची पूर्तता झाली की नाही हे पाहण्यासाठी आणि आढावा घेण्यासाठी 5 दिवसांनी अशोकराव जाधव आणि शिष्टमंडळाने अल्पेश मोरे, शिवाजी पवार, बशीर बेबल, समीर रेड्डीज, आशिष कुंभार इत्यादींनी प्रत्यक्ष डेपो मॅनेजर चव्हाण यांचे समवेत पाहणी केली। वृद्ध, आजारी व्यक्ती, विद्यार्थी व महिला वर्ग यांना उन्हात उभे राहून बसगाड्यांची वाट पाहावी लागत आहे। हे चित्र योग्य नसल्याचे सांगून प्रवाशांची योग्य सोय केली नाही तर महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करू असा इशारा श्री जाधव यांनी दिला आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।